श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 जानेवारीला भारत मातेची काही सेवा करायची असते. आता ती सेवा काय करायची, कशी करायची, कशासाठी करायची, हे आपण आजच्या व्हिडिओ सविस्तर माहिती आणलेली आहे. व्हिडिओ अतिशय म्हणजे छोटाच होईल, खूप मोठा नाही होणार, परंतु व्हिडिओ सविस्तर माहिती देणार आहे, त्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओ बघावा. तर असो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, 26 जानेवारी सोमवारी आहे आणि सोमवारी 26 जानेवारीला आपल्याला सर्वांना माहिती तो आहे गणराज्य दिवस म्हणून आपण 26 जानेवारी साजरा करत असतो. तर ह्या दिवशी आपण भारत मातेची सेवा जास्तीत जास्त करतो. आता 15 ऑगस्ट झालं, त्यानंतर 26 जानेवारी झालं, ह्या दिवशी आपण भारत मातेची सेवा करतो. आता सगळ्याच केंद्रामध्ये पण पाठ होतो आणि घरोघर पण पाठ होत असतात. तर आपण घरोघर दुर्गा सप्तशती पाठ करतो आणि केंद्रांमध्ये पण आम्ही दुर्गा सप्तशती पाठ ठेवतो. आपण घरी पण करू शकता. जर आपल्याला केंद्र लांब असेल तर आपण एक भारत माताची सेवा म्हणून एक दुर्गा सप्तशती पाठ करू शकतात. करायचं म्हणजे, कारण की आपण भारत मातेचे देणं आहे. आपल्याला आपल्याला तिने एवढं जीवदान दिले, आपलं सगळं म्हणजे तिच्यावर आहे. तर आपण तिचे कृतज्ञता म्हणून, तिचे आपण एक उपकार म्हणून, आपण तिचे उपकार तर फेडू शकणार नाहीये, बरोबर आहे ना. भारत मातेचे उपकार आपण फेडू शकणार नाही, परंतु तिची एक आपण एक सेवा म्हणून काहीतरी आपण तिचं देणं लागतं, म्हणून आपण एक सेवा म्हणून आपण भारत मातेची सेवा म्हणून एक दुर्गा सप्तशती पाठ तरी आपण त्या दिवशी करायचा असतो 26 जानेवारीला. तर तो पाठ कसा आपण आपल्या पद्धतीने करा, म्हणजे साधा जरी केला तरी चालेल. साधा म्हणजे काय असतो, की त्याला काही संपुट लावायचं नाही, फक्त एक साधा भारत मातेसाठी म्हणून, आणि केलेली सेवा आपण फक्त भारत मातेला अर्पण करायची. आता काय करायचं, कसं करायचं, दुर्गा सप्तशती. आता दुर्गा सप्तशती ग्रंथ सर्वांकडे आहे. आपण पहिले फक्त म्हणजे आपण पहिले काय का म्हणजे जेव्हा दिवसभरात तो पाठ कधी वाचू शकता, असं काही नाही की आपण फक्त सकाळीच आणि दुपारी, असं काही नाही, कधी वाचू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं की ह्यावेळेस 26 जानेवारीला जे काही हे गणराज्य दिवस आहेत, त्या दिवशी आणखी आपली दुर्गाष्टमी सुद्धा आहे. त्यामुळे हे दुग्ध शर्करा योग असं म्हणावं लागेल, कारण की दुर्गाष्टमी, त्यानंतर 26 जानेवारी, गणराज्य दिवस, ह्या दिवशी आपण जर दुर्गा सप्तशती पाठ केला तर आपण म्हणजे डबल आपल्याला त्याची फलश्रुती मिळणार आहे, दुर्गा मातेची पण आणि भारत मातेची पण. म्हणून आपण ह्या दिवशी आवर्जून एक तरी पाठ आपण दुर्गा सप्तशती करायचा आहे. आता तो पाठ कसा करायचा, साधाच करायचा, परंतु साधा तरी पण कसा, पहिले बघा आपण हे करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, दुर्गा सप्तशती पाठ करताना काळं काही घालू नका, काळं काही घालू नका. त्यानंतर त्या दिवशी वाचल्यानंतर कोणाकडे परांना घेऊ नका, एवढं मात्र 2 तुम्ही नियम पाळा. बाकी काही नाही. त्यानंतर आता पाठ कसा करायचा बघा. पाठ करताना आपण पहिले ग्रंथात दिलेलं आहे, स्वामी स्तवन दिलेलं आहे. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आहे, एक माळ नवार्णव मंत्र आहे, एक माळ किंवा 24 वेळा गायत्री मंत्र बोलायचा. त्यानंतर दिव्य कवच पासून वाचायला सुरुवात करायची, तर मूर्ती रहस्यपर्यंत वाचायचं. मूर्ती रहस्यानंतर आपलं आहे क्षमा प्रार्थना. क्षमा प्रार्थनापर्यंत आपण वाचन करायचंय. पाठ सलग वाचा, त्याला काही मंत्र संपुट वगैरे लावायची गरज नाहीये. सलग वाचा. वाचून झालं मूर्ती रहस्यपर्यंत सॉरी झालं की मग क्षमा प्रार्थना घ्यायची. क्षमा प्रार्थना याच्यासाठी घ्यायची असते की आपण पाठ करताना काय आपल्या चुका होतात बघा. आपण वाचताना आळस येतो, जांभळी येतो, किंवा आपण उठतो, किंवा आपण हलतो डुलतो, जे काही आपल्याकडनं होतं, वाचताना चूक होती, शब्दाचा उच्चार चुकतो, कधी कधी आपला शब्दफोड चुकती, असे काही ना काही चुका होत असताना, तर त्याच्या क्षमा म्हणून आपल्याला ती क्षमा प्रार्थना असते. क्षमा प्रार्थना आवर्जून वाचायची असते. मग ती क्षमा प्रार्थना वाचायची. क्षमा प्रार्थना वाचल्यानंतर आपण सिद्धकुंजिका स्तोत्र, सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्या दुर्गा सप्तशतीमध्ये नाहीये, परंतु ते आपल्याला नित्यसेवेमध्ये मिळून जाईल. सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं, त्यानंतर श्रीसूक्त वाचायचं. श्रीसूक्त वाचलं की मग आपण जे जयकार घ्यायचा, म्हणजे उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, तीनदा बोलायचं. आणि मग भारत माता की जय, असं आपल्याला जय जयकार हा 3 वेळा करायचा. नंतर मग आपण गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू असं प्रार्थना घ्यायची. त्यानंतर आपण
खंडोबाचा पण जय जयकार घेऊन घ्यायचा. असं आपल्याला जे करायचं. खंडोबाचा जय जयकार म्हणजे सदानंदाचा एळकोट, एळकोट, एळकोट जय मल्हार, श्री खंडेराव महाराज की जय, श्री खंडेराव महाराज की जय, श्री खंडेराव महाराज की जय, असं एवढं करून घ्यायचं, एवढं बोलायचं. त्यानंतर आपला हा जो पाठ आहे, झालेली सेवा आपण, मग आपलं सगळं झालं की मग आपण झालेली सेवा खाली डोकं टेकून भारत मातेला सांगायचे की झालेली सेवा तुझ्या चरणी अर्पण करते, तू स्वीकार कर. भारत मातेला विनंती करायची. तर ही आपली असेल 26 जानेवारी गणराज्य दिवशी, गणराज्याच्या दिवशी आणि दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपली ही दुर्गा मातेची आणि भारत मातेची ही सेवा असणार आहे. प्रत्येकाने आवर्जून करा. घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ही सेवा केलेली असावी खरं. कारण की प्रत्येक व्यक्तीकडे म्हणजे प्रत्येक व्यक्ती हे भारत मातेचं देणंच आहे. तिने आपल्याला एवढं घडवलं आहे. तिने आपल्याला काय दिलं नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपण घरातल्या प्रत्येक व्यक्तीने तरी तिचा एक पाठ हा करायचा आहे. सगळ्यांनी सामुदायिक करा किंवा ज्याला जसं जमेल तसं केलं तरी चालेल. पण केलेली सेवा भारत मातेच्या चरणी अर्पण करून द्या. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या आणि भारत मातेच्या चरणी अर्पण करते आणि मी इथेच थांबते. असो, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.